हे निलंगा राजा बाबळगावचं पार्सल 23 तारखेला बाबळगावला. निलंगा मतदारसंघामध्ये संभाजी भायाचे पर्याय नाही. निलंगा वनवे निलंगेकर संभाजी भायाच्या मागे आहे. निलंगा तालुक्यामध्ये निलंगेकर हाच ब्रँड चालणार व विकास पुरुष संभाजी पाटील निलंगे यांच्याच मागे निलंगेकर राहणार हे निश्चितपणे ठामपणाने मी सांगू शकतो. जवळचा नातेवाईक नसताना सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम भैया साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून केलेलं आहे. बाबळगावचं पार्सल बाबळगावला निलंगेकर पाठवणार आहेत आणि विकासाला ह्या ठिकाणी मतदान करणार आहेत. चर्मकार समाजाचं आराध्य दैवत गुरु रविदास यांनी समतेचा संदेश दिला आणि गुरु रविदासांना आदर्श मानून संभाजी पाटील निलंगेकर भैयासाहेब हे काम करतात. मी एक चर्मकार समाजाचा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस त्यांच्या संपर्कामध्ये आलो, माझ्यासारख्या सुशिक्षित आणि अल्पसंख्याक व्यक्तीला त्यांनी बाहेरच्या मतदारसंघाचा व्यक्ती असतानासुद्धा मदनसुरीसारख्या मतदारसंघामधून तिकीट दिलं आणि निवडून आणलं. खऱ्या अर्थानं एक प्रकारचं बळ मला त्यांनी दिलं आणि आदरणीय भैयासाहेबांच्या माध्यमातूनच आमच्या चर्मकार समाजाच्या पीच लायसन्सचा प्रश्न असेल, गटई कामगारांच्या स्टॉलचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या त्यांच्या अडचणी असतील, त्याचबरोबर चर्मोद्योग महामंडळाचं कर्जमाफीचं प्रकरण जे आहे त्याबद्दलही आम्ही भैयासाहेबांना भेटलो. हे सर्व कामं चर्मकार समाजाचे आदरणीय भैयासाहेबांनी केलेले आहेत. त्यामुळं समस्त चर्मकार बांधव आणि समाज हा आदरणीय संभाजी भैयासाहेबांच्या पाठीशी आहे. येत्या 20 तारखेला मतदान रूपी आशीर्वादामध्ये चर्मकार समाज पूर्णच्या पूर्ण पाठिंब्यानं आदरणीय संभाजी भैयासाहेबांच्या पाठीशी आहे. धन्यवाद. रयतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श मानून 18 पगड जातीला सोबत घेऊन विविध विकास कामं करणारे आणि सर्वसामान्याच्या प्रश्नाला जागणारे आमचे नेते महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्याला मदत करण्याचं काम, सर्वांना मदत करण्याचं काम, तालुक्याला विकास करण्याचं काम भैयासाहेबांनी केलेलं आहे. येणाऱ्या 20 तारखेला आपणाला कमळाच्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड अशा मताने विजयी करायचं आहे. मी गेल्या 21 वर्षापासून भैयासाहेबांचा कार्यकर्ता आहे. शौराज थेटे बाजार समितीचा उपसभापती आहे. सध्या 4.25 वर्ष भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष म्हणून काम केलं. कुठलाच जवळचा नातेवाईक नसताना सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम भैया साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून केलेलं आहे. गेली 10 ते 12 वर्ष झाले मी दादगी या गावचा सरपंच पदाचा हे ग्रामपंचायत माझ्या ताब्यात असून माझ्या गावामध्ये भूकंपग्रस्त पुनर्वसन गाव आहे आणि त्या गावामध्ये आज घडीला एकही रस्ता नव्हता, पिण्याचे पाणी नव्हते, सगळं काही भरपूर अडचणी होत्या. त्या अडचणीचं निरसन गेल्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष हे संभाजी भैयांचं ह्या चालू वर्षातील सरकार व माजी पालकमंत्री म्हणून पहिलं पालकमंत्री असताना माझ्या गावामध्ये 100% रस्ते व 100% पाणी, नळाला 24 तास पाणी ही सुविधा संभाजी पाटील निलंगेकर साहेबाच्या माध्यमातून झालेली आहे. आणि त्यामुळं माझं गाव आज घडीला 100% संभाजी भैयाच्या पाठीमागं असून 80% वोटिंग हे संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेबाला आणि हे निलंगेकर ब्रँडच निलंग्यामध्ये चालणार. हे एवढे 100% सत्य व हे त्रिकाळ चालणारं सत्य आहे. मी पांडुरंग रामचंद्र ढगे. निलंगा हा ब्रँड निलंगा तालुक्यामध्येच पाहिजे, कारण हा मॅच निलंगा वर्सेस लातूर असं आहे. याचे कारण म्हणजे ज्या टायमाला निलंगेकर साहेबांनी धरणाचे काम केले त्या टायमाला लातूर पॅटर्ननं विरोध केला. ज्या टायमाला निलंगेकर साहेब मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी येथील SRPचे कॅम्प व पोलीस भरती आणि कंडक्टर भरती हे साहेबाला पाडल्यानंतर त्यांनी घेऊन लातूरला गेले. तर निलंग्याला वाचवायचं असेल तर निलंगा पॅटर्नच चालायला पाहिजे.